बाबा आज जेवायला काय करूया? भाजी बघतो मी कुठली आहे, मी करतो भाजी, भात पण लावतो. बापरे, पण पोया पेठे काकूंकडून आणाव्या लागतील, त्या आणतो मी. बाबा तुम्ही आमटी करा ना, चिंचगुळाची मस्त करता तुम्ही. मी करतो आज, तू बघ. हो बघतो की मी. आणि शिकून घे. का बाबा असं का बोलताय? पिंट्या, तू आता काही लहान नाहीयेस, त्यामुळे तुझ्यापासून काही लपवायची किंवा तुला न सांगण्याची आवश्यकता वाटत नाहीये मला. थोडं कठीण जाईल तुला, पण मनाची तयारी कर. आता या घरात आम्हा दोघांपैकी कोणीतरी एकच राहणार आहे. म्हणजे तू अर्थात इथेच राहणार आहेस, पण तुझ्या बरोबर एकतर ती राहील किंवा मी राहील. मला वाटतं तुला समजतंय की हे सगळं बोलताना मला काही आनंद होत नाही, पण आता खरंच नाईलाज आहे माझा. नात्याची सुरुवात आणि शेवट यांच्यामध्ये भावनात फार अंतर पडलं की जे काही दुःख होतं ना ते होतच आहे मला. पण त्याचा विचार करत राहण्यात आता काही अर्थ नाहीये. ऐकतोस ना? हो. ती स्त्री आहे आणि तिचा कुणाशी जुळवून घेण्याचा स्वभाव नाहीये, आणि तिला घराबाहेर काढणं माझ्यावरच्या संस्कारांच्या विरोधात आहे. त्यामुळे आता मलाच घर सोडावं लागेल. पण बाबा तुम्ही कुठे जाणार? माहित नाही, म्हणजे तसं काही ठरलेलं नाही. बघू, एकदा बाहेर पडलं की तोही मार्ग निघेल. ऐका ना बाबा, हे बघा, आई म्हणते ना तिला तिची चूक मान्य आहे, तिला होतोय पश्चाताप. आता तुम्ही एकदा शेवटचं तिला करा ना माफ, प्लीज बाबा, एकदाच. पिंट्या, अरे आतापर्यंत कमी का गोष्टी पाहिल्यात आपण. आतापर्यंत तिच्यामुळे किती वेळा मान खाली घालायला लागली आपल्याला, किती वेळा नाचक्की झाली. प्रत्येक वेळी आपण तिला क्षमा केलीच ना. प्रत्येक वेळी निमूटपणे सहन करत आलो मी. का? तर तिला पोच नाही, ती उथळ आहे, आणि मुख्य म्हणजे ती माझी बायको आहे, मी तिला स्वीकारलंय म्हणून.